वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. म्हणजे उघडे मागा म्हणजे ते मिळे, हे बोल येशूचे. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. येशूने म्हटले मार्ग सत्य जीवन मीच आहे. मार्ग सत्य जीवन त्या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी येशू जगात आले. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. येशूने म्हटले देवाचे राज माझ्याद्वारे मिळते ते राज. याच लाया येशू जवळी, याच लाया येशू. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग 1 योहान 5 अध्याय वचने 13 ते 15. 1 योहान 5 अध्याय वचने 13 ते 15. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहे. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल, आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत, हेही आपल्याला ठाऊक आहे. तेव्हा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी देवाचं वचन आम्ही बघत आहोत, जे मिळते 1 योहान त्याचा 5 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये. आणि देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट सांगते की ती म्हणजे आमच्या मागण्याच्या अपेक्षाच्या पलीकडे देणारा देव आहे. आणि तो कोण आहे आणि कशा प्रकारे मिळेल ह्याच्याबद्दल या ठिकाणी या वचनांमध्ये सांगितलं गेलेलं आहे. देवाच्या पुत्राचा अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. आणि देवाने आपल्या पुत्राला पाठवलं. ज्यावेळेस हे जग पापामध्ये नश्वर झालं आणि नाशाच्या मार्गी असताना, आशा संपत आली असताना, मनुष्य हा देवापासून फार लांब गेला असताना योग्य वेळी परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवलं. गलतीकरासपत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो योग्य वेळी पृथ्वीवर एका कुंवारीच्या पायी तो आला आणि त्यांनी मनुष्याला पित्याचा मार्ग दाखवला आणि त्या पित्याकडे जाण्यासाठी आमचा मार्ग मोकळा केला. इतकंच नाही तर त्याच्या नावावर जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, लाभलेलं आहे. आणि म्हणून आज या वचनांमध्ये परमेश्वराचं वचन असं म्हणते का जेव्हा आम्ही विश्वासाने काही मागतो तर तो परमेश्वर आमचं प्रार्थनाचं उत्तर देतो. मत्तई त्याचा 21 अध्याय 22 वचन असं सांगते की त्याला मागण्याच्या आधी विश्वास धरून जो त्याच्या जवळ येतो
आणि विश्वासाने मागतो, परमेश्वर त्याला देतो. प्रियानो, परमेश्वर येशूच्या नावामध्ये इतकी सामर्थ्य दिलेली आहे की आमच्या जीवनामध्ये जे काही आम्ही मागू ते आम्हाला मिळालेलंच आहे. आणि जर असा विश्वास आम्ही धरलेला आहे आणि धरून ज्यावेळेस मागतो तर परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर पूर्ण करतो. आणि ती पण परमेश्वर आम्हाला जे लागेल ते पुरवणारा देव आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही मागितलं तर त्यामध्ये एक गरज आहे, ते म्हणजे धैर्य. जेव्हा मी आणि तुम्ही आपण प्रार्थना केली आणि धैर्याने त्याच्याकडे अपेक्षा करून वाट बघितली तर तो आम्हाला निश्चित आमच्या मागण्याप्रमाणे देणार आहे. प्रियानो, परमेश्वर म्हणतोय की मागायच्या पूर्वी माझा आणि तुमचा विश्वास त्याच्यासमोर दाखवायचा आहे. आणि विश्वास जर दाखवला तर धीराने त्याची उत्तराची वाट बघायची आहे. आणि जर आम्ही उत्तराची वाट बघितली तो निश्चित आम्हाला नाराज करणार नाही, आम्हाला हतोत्साहित करणार नाही, तर तो निश्चित देईल आम्हाला. तो आपल्या मागण्याच्या पलीकडे देणारा देव आहे. काय आज आपण मागतो काय? आणि जर मागतोय तर विश्वास धरतो काय? आणि जर धरला आहे तर निश्चित उत्तर तुमच्या दाराशी आहे. प्रभू परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आज सकाळच्या समय आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आज जितके परिवार, बहीण भाऊ तुझं वचन ऐकत आहे प्रभू, तू आम्हाला सुदृढ विश्वास देतो की जर तुझमध्ये आम्ही मागू तर तू देणारा देव आहे. तू निराश करणारा नाही, तर तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर ऐकून निश्चित आमच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद देणारा देव आहे. आज मी प्रार्थना करतो प्रत्येकाच्या जीवनाला, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या लेकरांना तू आज प्रभू आशीर्वादित कर. प्रार्थना करतो त्यांची जे काही अपेक्षा आहे, जे काही त्यांची मागणी आहे ते पूर्ण होऊ दे. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझं गौरव, तुझी महिमा आम्हा सर्वांकरवी हो. प्रार्थना ऐकली म्हणून तुझे उपकार. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. येशूने म्हटले, देवाचे राज माझ्या द्वारे मिळते ते राज. याचनाया येशू जवळी, याचनाया येशू जवळी. पाप क्षमा मिळे, धोका म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. मागा म्हणजे ते मिळे, हे बोल येशूचे. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.